हॅलो नमस्कार। आज आपण गणपतीची एक नवीन कथा बघणार आहोत। एकदा पृथ्वीवर राक्षसांचा खूप अत्याचार वाढला होता। माणसांसोबतच ते देवांवरही अत्याचार करत होते। तेव्हा सगळे देव एकत्र येऊन सुद्धा त्या राक्षसांचा सामना करू शकत नव्हते। त्यावेळी देवराज इंद्र अन्य देवतांसह भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की पृथ्वीवरच संतुलन कायम ठेवण्यासाठी तुम्ही या राक्षसांचा वध करा। त्यावेळी शंकर इंद्रदेवांना म्हणाले की मी या राक्षसांचा वध करू शकत नाही, पण मी या तुमच्या सहाय्यासाठी तुमच्या बरोबर येतो। महादेवांसह सगळे देव पराभूत झाले। त्यावेळी देवी पार्वती कैलास पर्वतावर एकटीच होती। तिला स्नानाला जायचं होतं। तिने आपल्या मळापासून एक पुतळा तयार केला, त्याच्यात प्राण फुंकले आणि त्याला जिवंत केलं। काही गोष्टीत हा पुतळा मातीपासून बनवला गेला असेही सांगण्यात आलं आहे, तर काही ठिकाणी देवी पार्वतीने आपल्या मळापासून हा गणपती बनवला होता असं सांगण्यात आलंय। इकडे बाकी देवता आणि महादेव पराभूत झाले आणि त्यानंतर ते तडक ही बातमी सांगण्यासाठी देवी पार्वती यांच्याकडे गेले। त्यावेळी गणेश तिथे पहारा देत होता। तो काही केल्या शंकरांना आत जाऊ देत नव्हता। शंकर क्रोधित झाले। त्यांनी त्या बालकाचे शिर त्रिशूलाने उडवले। ते शिर उडवून थेट मंगळ ग्रहावर गेले। त्यानंतर ज्यावेळी ही गोष्ट देवी पार्वतीला समजली त्यावेळी तिने आकांत केला आणि भगवान शंकरांना गणेशाला जिवंत करण्याची विनंती केली। पुढे देवी पार्वती म्हणाली की जर माझ्या पुत्राला तुम्ही जिवंत केले नाही तर मी संपूर्ण जगाला भस्म करून टाकेन। महादेवांसह सर्व देव घाबरले। त्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितले की उत्तर दिशेला जाताना प्रथम जो बालक तुम्हाला झोपलेला दिसेल, मुख्य म्हणजे त्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असावी, असा बालक तुम्हाला दिसेल, त्याचे शिर घेऊन तुम्ही या। महादेवाचे गण उत्तर दिशेकडे रवाना झाले। त्यांनी शोध घेत असताना त्यांना एक हत्तीण आपल्या पिलाकडे पाठ करून झोपलेली असलेली दिसली। ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार त्यांना दिसलेला तो पहिला बालक म्हणजे ते हत्तीचं बाळ होतं आणि ती हत्तीण त्याच्याकडे पाठ करून झोपली होती। त्यामुळे त्यांनी त्या बालकाचे शिर कापले आणि ते घेऊन आले। पुढची सगळी गोष्ट बाकी आधीच्या दोन गोष्टींप्रमाणेच आहे। दोन गोष्टींमधला आपण ऐकलेले सामान्यता ती तशीच आहे। गणपतीचा जन्म हा अशा या राक्षसांचा वध करण्यासाठी झाला होता। गणपतीला फक्त हत्तीचंच शिर का लावलं गेलं? शिर प्राण्याचंच लावायचं होतं तर सिंह हा जंगलाचा राजा होता, त्याचंही शिर लावण्यात आलं असतं, पण मग नेमकं हत्तीचंच का? त्याच्या या प्रतिकात्मक रूपाचा अर्थ आपण पुढच्या भागात बघणार आहोत। आज इथेच थांबूयात। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि हसत राहा। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।